अहो लाज वाटायला पाहिजे यांना. पाल निघली, पाल शिजवताना त्यांना दिसली नाही. चिखली बुलढाणा. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट के शहर में बड़ा हादसा। 1000 बच्चों के वसतिगृह में खाना बनाते समय मिली पाल, 28 बच्चे फूड पॉइजनिंग से पीड़ित। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट के शहर में स्थित एक वसतिगृह में बड़ा हादसा सामने आया है। जानकारी के अनुसार यहां करीब 1000 बच्चों के लिए बनाया गया खाना परोसने के बाद 28 बच्चों की तबीयत अचानक बिगड़ गई। जांच में पता चला कि खाने में पाल, छिपकली, घोघा जैसा जीव शिजवा ली गई थी, जिसके चलते बच्चों को उल्टी, दस्त व चक्कर आने की समस्या शुरू हुई। बीमार बच्चों को तुरंत नजदीकी सरकारी व निजी अस्पतालों में भर्ती कराया गया है। डॉक्टरों के मुताबिक बच्चों की स्थिति फिलहाल स्थिर बताई जा रही है। मंत्री के क्षेत्र में ही ऐसे गंभीर घटनाक्रम के सामने आने से प्रशासन के व्यवस्थापन पर सवाल उठ रहे हैं। अधिकारियों ने खाना बनाने की प्रक्रिया में लगी रसोई व कर्मचारियों की चौकसी शुरू कर दी है। इस घटना से अभिभावकों में आक्रोश व भय का वातावरण निर्माण हुआ है। प्रशासन ने आश्वासन दिया है कि दोषियों पर कड़ी कार्रवाई की जाएगी। ऐसे ही देश, दुनिया और औरंगाबाद की ताज़ा तरीन खबरें देखते रहने के लिए सब्सक्राइब करें ARK न्यूज़ और हाँ, बेल आइकॉन दबाना न भूलें ताकि हर सच्ची खबर आप तक पहुंचे सबसे पहले। सकाळपासून महाराष्ट्रामध्ये हादरून टाकणारी घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये अक्षरशः पाल एक जणाच्या ताटामध्ये आढळलेली आणि ती पाल काय छोटी नाही किंवा तिचं शिपूट नाही किंवा तोंड नाही, तर अख्खी मोठी पाल त्या ताटावरती शिजून दिलेली आहे। हे खूप गंभीर आहे, महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे। नाशिकच्या वसतिगृहात सुद्धा आळ्या निघल्या, चिखलीच्या वसतिगृहात सुद्धा आळ्या निघल्या, बुलढाणाच्या वसतिगृहात सुद्धा आळ्या निघल्या आणि इथं तर कहर एवढा झाला की डायरेक्ट पाल निघली। म्हणजे बाबासाहेबांचे, मागासवर्गीयांचे लेकरं या ठिकाणी राहत आहेत, त्यामुळे तुम्ही कसंही त्यांच्यासोबत वागणार। हजारो करोड रुपये येतात या वसतिगृहाला आणि यांना लाज वाटली पाहिजे। हे टेंडर कुणाचं आहे? भाजप आमदार प्रसाद लाड परस्पर त्याला सब कॉन्ट्रॅक्ट केले, म्हणजे तो वर बसणार आणि लोकलचा माणूस देणार। हा लोकलचा माणूस आणि याच्यामधला गॅप जवळपास 2200 रुपयाचा गॅप त्या ठिकाणी बेनिफिट खाणार आमच्या विद्यार्थ्यांच्या बळावरती, जेवणाच्या बळावरती। हे गंभीर आहे। आज शिक्षण विरोधी, दलित विरोधी असं असणारं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी नुसती भेट दिली, परिवर्तन काय झालंय? साधा एक कोणत्या बिल्डिंगला पेंट दिसतोय का? रूमा पडायला लागल्यात, स्लॅब पडायला लागलेत, ड्रेनेज उकळ्या मारायला लागल्यात, किचनची अवस्था अक्षरशः नानीसारखी झाली आहे। त्यात जनावरं सुद्धा, त्यांना सुद्धा आता चांगल्या प्रकारे कोट्यामध्ये व्यवस्था नीट होती, याच्यापेक्षा बदतर अवस्था त्या किचनची झाली। आणि याच्या आया बहिणी ज्या काही चपात्या लाटत्यात त्यांना तुम्ही केटर्सला लग्नाला आल्यासारखं मळायला लावलंय। अरे तिथं का किचन होऊ शकत नाही? तिथं का त्या डायनिंग मध्ये टेबल येऊ शकत नाही? स्मशानभूमीमध्ये जशी बसायची व्यवस्था असती माणूस जळेपर्यंत आणि कवटी फुटेपर्यंत, तशी अवस्था आमच्या लेकराला बसण्यासाठी करावी। हे लेकरं निरागस आहेत, गरीब आहेत, हताश आहेत, गावकुसातून आलेले आहेत, त्यांच्याकडे शक्ती नाही, म्हणून इथं दमदाटी करण्यासाठी काही लोक घुसवायचे, त्यांना दम द्यायचे, त्यांनी आवाजच करायचा नाही, याचं धोरण राबवायचं। हे कसं चालणार आहे? हे धक्कादायक आहे। याच्यावर जर लवकर कारवाई केली नाही, ज्याच्यामुळं त्या पाल निघली त्याच्यावर आणखी गुन्हा दाखल नाही। लिपिक म्हणतो आम्ही छोटे माणसं, काय करणार? वार्डन दादागिरीची भाषा करतायत। हे काय नेमकं? हे सामाजिक न्याय विभागाचं वसतिगृह आहे का कोंडमार आहे? अरे जेलपेक्षा सुद्धा भयानक अवस्था केलेली। हे असं शेप, नासका शेप, 250 लोकात किती चिकन रे बाबा? मटन किती असतंय? 5 किलो मटन खायचं 250 पोरांनी। किती? 5 किलो मटन। कशा लाज वाटायला पाहिजे या प्रसाद लाडला, मुख्यमंत्र्याला,
गृहमंत्र्याला त्या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्र्याला लाज वाटायला पाहिजे विद्यार्थ्यांसोबत असा वागायला. भीक मागत नाहीत. आमचा हक्क आहे सामाजिक न्याय. आमच्या बापाने दिलेला अधिकार आहे. तुमच्याकडे भीक मागायला नाही देत. साल्यानं ते सुद्धा लुटून खाता. कुठं लावणार आहात तुम्ही? लाज वाटायला पाहिजे. बाबासाहेबांच्या लेकरांचा पैसा खाताना तो सहाय्यक आयुक्त इथे यायला तयार नाही. तू कुणा गुन्हा दाखल करायला तयार नाही. आज सगळ्या महाराष्ट्रातल्या वसतिगृहाची अवस्था ही भीषण झालेली आहे. जेल सारखी झालेली आहे. अरे जेलमध्ये तरी बरी अवस्था आहे, त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था आहे. हे कटाळले पाहिजेत. हे निघून गेले पाहिजेत. हे मेले पाहिजेत. शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजेत. हा त्यांचा अजेंडा आहे. दुसरा तिसरा काही नाही. हा मनुवादी अजेंडा आहे. त्याच्यामुळे प्रसाद लाडच्या हातात असलेलं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द झालं पाहिजे आणि एवढ्या वर्षाची भ्रष्टाचाराची चौकशी तात्काळ करून हे चिल्लर आंडू पांडू नाही त्या प्रसाद लाडला जेलमध्ये घातलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. ही त्याच्यामुळे झालंय. सब कॉन्ट्रॅक्ट द्यायची काय पद्धत आहे? आणि यात धक्कादायक टेंडर सुद्धा निघत नाही. एका सिक्युरिटीच्या मागे 9,000 खाणार हा बसल्या जाग्यावर. सिक्युरिटीच्या नावाखाली लोकांना अनेक प्रकारे या तरुणांना धमकवलं जातंय. हे सगळेच त्या ठिकाणी सांगायला लागलेत की त्यांचा छेड कसा होतोय. हे गंभीर आहे. आम्ही यापुढे हे आंदोलन राज्यव्यापी करणार आहे. सांगितलं जातंय मेसवाला बदललाय. एवढ्या आम्ही थांबणार नाहीत. याचे परिणाम प्रसाद लाडला भोगावे लागतील. सामाजिक न्याय मंत्र्याला आजची आज भेटणार, विचारणार. इथले विद्यार्थी घाबरलेले आहे आणि तक्रार द्यायला पण समोर येत नाही. आता विद्यार्थ्याचं काम तक्रार द्यायचं नाहीये. सहाय्यक आयुक्ताचं काम आहे तक्रार द्यायचं. विद्यार्थी फक्त एका गोष्टीला घाबरते की त्यांची ज्या परिस्थितीनुसार ते आलेली तर शिकण्यासाठी तर सरकारनं त्यांच्या गोष्टी बरोबर केल्या, त्यांचे काम बरोबर केले. कदाचित विद्यार्थ्यांना पण संघर्ष करण्याची गरज नाही लागणार. कारण आमच्या पिढ्यांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी पाहण्यासाठी संघर्ष केला. आम्ही करू शकतो. आम्ही स्वाभिमानानं जगू शकतो. आम्ही शिकायचं कसं, आम्ही शिक्षण शिकायचं कसं. नाही तुम्ही बाबा स्वधार योजना करा, आंदोलन. सरकारनं जे आपल्याकडून काय भूमिका घेणार आहे तुम्ही? कारण भूमिका एक सोच केली महाराष्ट्रात. भूमिका राज्यव्यापी आंदोलन उभं राहणार. कुणालाही सोडणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. याच्यात प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ हिसकून घ्यावा. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट लय ताकदवान आहेत असं दाखवतात. मग त्यांनी प्रसाद लाडचं कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यायची हिंमत का नाही त्यांच्यात? तुमचं भाजप शिवसेनेचं भांडण आमच्या मुळावर घालता काय? तुमचं राजकारण तिकडं करा. आमच्या विद्यार्थ्याच्या ताटात पाली आणता. सामाजिक न्याय मंत्री शिवसेनेचा, जेवण देणारा भाजपचा आणि यांचे भांडणं. टाका यांच्यात पाली, टाका यांच्यात आळ्या. ताटं धुवायची जागा पण इतकी बेकार आहे की घाण आहे. सगळं घाण आहे. इथं एवढं किळसवान आहे. मी खरं तर या विद्यार्थ्यांना खरंच ते संघर्ष करतायत. आजही आमच्या 5वीला पुजलेला संघर्ष. परिस्थिती बदलणार आहे का तशीच राहणार असं वाटतं? परिस्थिती काय बदलणार आहे? गेल्या वेळेस आलो होतो 2 वर्षाच्या कोरोनाच्या गाद्या मी काढायला लावल्या होत्या. स्लॅब अंगावर पडला होता पोराच्या. आजही तेच आहे परिस्थिती. यांना हे ढासळून टाकायचंय. हो, हे तर मॉल करायचा अंबानीचा, अडाणीचा मॉल करायचा आहे. डोळा आहे त्यांचा या जमिनीवर. आम्हाला देशोधडीला पाठवायचंय. शिक्षण घेऊ द्यायचं नाही. आम्ही सालगडी राहिलो पाहिजे, ऊसतोड मजूर राहिलो पाहिजे. बदल करायची मानसिकता कुठे आहे? आता कचरा काढलाय, आता कचरा न्यायला लागलेत. यांना लाज वाटायला पाहिजे. यांच्या एखाद्या अधिकाऱ्याचं स्टिंग करतो आता मी. घरात घुसतो आणि त्याचं किचन दाखवतो. त्याचं किचन चांगलं कुणाच्या पगारावर? सामाजिक न्याय विभागाच्या. सामाजिक न्यायमंत्री येऊन गेले तरी पण गुन्हा दाखल झाला नाही. आधी कोणत्या कर्मचाऱ्यावर? सामाजिक न्याय मंत्री मी त्यांना विचारतोय, तुमचं भावलं झालंय का? तुम्ही नावाला आहेत का फक्त? तुम्हाला निर्णयच कसा काय घेताय ना? आंबेडकरी जनता जिवंत आहे ना? तुम्ही सांगा का तुमच्या हातात या ठिकाणी मागे सरकतायत? लाडली बहीण योजनेला निधी वळवला तरी गप. या ठिकाणी आळ्या काढ टाकल्या त्या प्रसाद लांडी तरी गप. पाली टाकल्या तरी गप. हे सामाजिक न्याय मंत्र्याला झालंय काय? कुणाला भेटतोय? आम्ही आहेत. आणि नसल जमत तर तसं सांगा, आम्ही भूमिका घेतो. सामाजिक न्याय मंत्री फक्त भावली आहे. मला तर वाटत नाही त्याच्या हातात काय असेल. लोक म्हणतात त्याच्याच हातात काय नाही, ह्याच्या बी हातात काय नाही, अशी स्थिती आहे.